मला असं वाटतंय ना, माझा नवरा हल्ली जास्तच लाडात येतोय. घरात सगळं जेवण तयार होतं, पण अचानक साहेबांची डिमांड मुगाच्या डाळीची खिचडी खायची, ती बनव. मग म्हटलं चला नवऱ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवूया. सुरुवात केली. 1.5 चमचा साजूक तूप कुकरमध्ये गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि भरपूर सारा टेचलेला लसूण टाकला. 1 टोमॅटो बारीक कट करून तो सुद्धा कुकरमध्ये घालून चांगला मस्त परतवून घेतला. आणि हिंग जरा मी जास्तच घातलं, कारण हिंग पोटासाठी खूप फायदेशीर आहे. थोडी हळद घातली. पुन्हा सगळं मस्त परतवून घेतलं. आता यामध्ये 1 कप तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, थोडीशी मसूरची डाळ, सगळं स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं. त्यात घातलं 2.5 ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ आणि बस. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर थंड झाल्यावर वरून कोथिंबीर घातली आणि तयार आहे आपली गरमागरम डाळ खिचडी. लुक तुम्ही पाहू शकता. जर पाहायलाच एवढी भारी वाटते तर खायला किती टेस्टी असेल ना. खरंच सांगते, अशी खिचडी बनवली ना रोज खाल्ली तरीही चालेल, कारण की ही खिचडी पचायला हलकी, खायला खूप टेस्टी आणि बाळासाठी सुद्धा परफेक्ट आहे. आणि हो, माझा नवरा लाडत नाही आला बरं का. थोडं पोट बिघडले म्हणून त्यांच्यासाठी हलकं जेवण बनवलंय.